नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अस्त्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला मी सचिन अतकरे आपले मनापासून स्वागत करतो। जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे वेगवेगळे घटक आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत, ज्यामध्ये माझा जो विषय आहे मराठी व्याकरण व शब्दसंग्रह त्याला आपण सुरू करूया आजच्या या सेशनमध्ये आणि ज्यामध्ये एक एक टॉपिक आपण कंप्लीट करूया। आजचं जे सेशन असणार आहे ते क्रियापद या टॉपिकवर असणार आहे, ज्याला इंग्लिशमध्ये तुम्ही वर्ब म्हणता, आणि मराठी व्याकरणातला अत्यंत महत्त्वाचा कुठला जर घटक असेल तर तो क्रियापद आहे, म्हणून मी क्रियापद हे सुरुवातीलाच घेत आहे। आता या क्रियापदामध्ये आपण बघूया की एक्झॅक्टली परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात। आपण क्रियापदाची व्याख्या बघूया। क्रियापद म्हणजे काय, धातू साधित उर्फ कृदंत कशाला म्हणतात त्याच्यावर पण आपण चर्चा करू। क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार ते आपण डिटेलमध्ये घेऊ। त्यानंतर आयोगाने विचारलेले प्रश्न आणि मी काढलेले संभाव्य प्रश्न हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, बघून घेणार आहोत। तर सुरू करू आपण आपल्या सेशनला। सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण क्रियापदाची व्याख्या। तर क्रियापद कशाला म्हणतात की आता हे वाक्य बघा, इथे खाली 4 वाक्य दिलेले आहेत। मुलांनी खरे बोलावे, राणी पत्र लिहिते, आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो आणि गाय दूध देते। आता या वाक्यामध्ये असणारं क्रियापद कोणतं असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही पटकन मला सांगू शकता की क्रियापद हे नेमके कोणते आहे। काय वाटतं तुम्हाला, क्रियापद कोणते आहेत? बघा, वाक्यातली क्रिया दाखवतो का हा शब्द? मुलांनी खरे बोलावे, मला सांगा हा शब्द वाक्यातली क्रिया दाखवतो का? येस, मुलांनी खरं बोलावं की बोलू नये। उदाहरणार्थ हा शब्दच इथे नाही आहे, हे शब्द जे आहेत ना हे इथे नाहीच आहे, आणि मग वाक्य वाचा, तुम्हाला वाक्याचा अर्थ कळतो का? उदाहरणार्थ बघा की मुलांनी खरे आणि पुढे काहीच नाही आहे, राणी पत्र पुढे काहीच नाही आहे, आम्ही परमेश्वराची प्रार्थना पुढे काहीच नाही आहे, गाय दूध पुढे काहीच नाही आहे, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का? मुलांनी खरे बोलावे, बोलू नये, राणी पत्र लिहिते, लिहित नाही आहे, आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो, करत नाही आहे, गाय दूध देते, देत नाही आहे, काहीतरी लागेल। म्हणजे हा जो शब्द शेवटी तुम्हाला इथे दिसतो हा शब्द वाक्यातली क्रिया तर दाखवतोच पण वाक्याचा अर्थ पूर्ण करतो। त्यामुळे क्रियापदाची जर व्याख्या समजून घ्यायची असेल तर 2 प्रकारे आपण सांगू शकतो। एक, तो वाक्यातली क्रिया दाखवतो, नंबर 2, तो वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण करतो, त्याला क्रियापद असं म्हणतात। पण काही शब्द असे आहेत जे वाक्याची क्रिया दाखवतात पण वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही। उदाहरणार्थ बघा, इथे वाक्य दिलेलं आहे, त्या विद्यार्थिनी फार चांगल्या गात, आणि त्या विद्यार्थिनी आता फार चांगल्या गात नाहीत। पहिल्या वाक्यातलं गात हे क्रियापद आहे का बरं? कारण त्या विद्यार्थ्यांनी फार चांगल्या, जर मी फक्त एवढंच घेतलं आणि हा शब्द जर मी घेतलाच नाही तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का? नाही। वाक्यातली क्रिया दाखवते का? नाही। पण हा जर शब्द मी इथे टाकला तर वाक्यातली क्रिया दिसते आणि वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण होतो। त्यामुळे पहिल्या वाक्यामध्ये असणारं गात हे क्रियापद आहे। ओके, पण दुसऱ्या वाक्यातलं गात बघा बरं, त्या विद्यार्थिनी आता गात, आणि पुढे हा शब्द आहे। जर पुढे हा शब्द मी घेतला नाही, नाही हा शब्द मी कट केला, आणि आता वाक्य वाचा, त्या विद्यार्थिनी आता गात, त्या विद्यार्थिनी आता गात आहेत, नाही आहेत, काही तर शब्द लागेल ना। त्यामुळे हा जो शब्द आहे हा वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, त्याला कोणीतरी एक सोबत लागतो। गात हा मुळात गा या धातूपासून तयार झाला, तो धातूला साधून तयार झाला म्हणून त्याला धातू साधित म्हणतात। त्याला मदत करण्यासाठी नाही हा शब्द आला, म्हणजे तो सहाय्य करण्यासाठी आला। धातू साधित अधिक सहाय्यकारी क्रियापद बरोबर संयुक्त क्रियापद होते। मेन वर्ब, त्याला मदत करायला ऑक्झिलरी वर्ब आलं, इथे धातू साधित आलं, त्याला मदत करायला कुठला तरी एक क्रियापद आलं ज्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणतात। त्यामुळे हा जो शब्द आहे याला धातू साधित म्हणतात किंवा कृदंत असं म्हणतात। कृदंत म्हणजेच धातू साधित, धातू साधित म्हणजेच कृदंत, वाक्याचा अर्थ पूर्ण न करणारा क्रियावाचक शब्द, तो शब्द वाक्यातली क्रिया दाखवतो। क्रिया दाखवतो ना की गाण्याची प्रोसेस चाललेली आहे, त्यामुळे दोघातला फरक लक्षात घ्या। वाक्याचा अर्थ दाखवतो, वाक्यातली क्रिया दाखवतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो तर क्रियापद। पण फक्त वाक्यातली क्रिया दाखवतो पण अर्थ पूर्ण करत नाही तर त्याला धातू साधित उर्फ कृदंत असं म्हणतात।
आता क्रियापद जेव्हा चॅप्टर आपण शिकत असतो तेव्हा दोन गोष्टी आपल्याला येणं गरजेचं आहे, ते म्हणजे वाक्यातला कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं. कारण कर्ता कर्म जर ओळखता आलं तर आपल्याला क्रियापदाचे प्रकार जे आहे ते ओळखता येतात. कर्ता कर्म ओळखतात कसं, कर्ता ओळखण्याची पद्धत बघा काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा वाक्यातलं क्रियापद. आता खाली मी काही उदाहरण दिलेलं आहे. लेखकासाठी निर्मितीचा आनंद मोठा असतो. मी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देतो. तुम्ही काय करा, हे जे 6 वाक्य मी इथे दिलेले आहेत, या 6 वाक्यातले मला कर्ता ओळखून दाखवा. जर तुम्ही कागद पेन घेऊन बसलेले असाल तर नंबर 1 असे टाका आणि त्याच्यासमोर फक्त कर्ता लिहा. नंबर 2 त्याच्यासमोर कर्ता लिहा. नंबर 3 कर्ता लिहा. असं पहिल्यांदा तुम्ही कर्ता ओळखून दाखवा. मग मी तुम्हाला सांगतो की तुमचे उत्तर हे बरोबर आलेले आहेत की नाही. कारण कर्ता ओळखणं खूप गरजेचं आहे. 6 वाक्य काय दिले, लेखकासाठी निर्मितीचा आनंद मोठा असतो. शेजारच्या शीला काकूच्या मुलीने मला गुलाबाचे फूल दिले. कोंबड्याला तुरा शोभतो. सर्वांना मराठी येते. राहुलला थंडी वाजते. आणि तुकाराम व कालिदास यांच्या कविता आत्मनिष्ठ आहेत. या 6 वाक्यामध्ये असणारं तुम्हाला काय ओळखायचं आहे, कर्ता ओळखायचा आहे. कर्ता कसं ओळखतात, नंबर 1 वाक्यातलं क्रियापद शोधा. आता या वाक्यामध्ये असणारं क्रियापद कोणतं आहे, पहिलं लेखकासाठी निर्मितीचा आनंद मोठा असतो. क्रियापद काय आहे, असतो. आता दुसरं, या क्रियापदाचा धातू शोधावा. धातू म्हणजे काय, तर ते क्रियापद मुळात कोणत्या शब्दापासून तयार झालं. तर असतो याचा मूळ धातू काय, असणार, असलेला, असतो, असेल. म्हणजे मूळ शब्द काय याचा, अस, म्हणजे आपण मूळ धातू. तिसरं, या धातूला नारा कोण किंवा नारी कोण हे प्रत्यय लावावं आणि प्रश्न विचारावा. जसं असतो हा मूळ धातू आहे, अस हा मूळ धातू आहे, त्याला असणारा कोण पुल्लिंग असेल तर नारा कोण, आणि स्त्रीलिंग असेल तर नारी कोण. असणारा कोण असा प्रश्न विचारा, येणारं उत्तर हे कर्ता असते. बघा, लेखकासाठी निर्मितीचा आनंद मोठा असतो. असणारा कोण, आनंद. आनंद मोठा आहे ना, लेखक मोठा नाही आहे. लेखक जेवढा आहे तेवढंच आहे. आनंद मोठा आहे, त्यामुळे आनंद या वाक्यातला कर्ता आहे. जर तुमचं उत्तर बरोबर येत असेल तर त्याला टिक करा, आणि जर चुकीचं येत असेल तर करेक्ट करून घ्या. पुढचं वाक्य, शेजारच्या शीला काकूच्या मुलीने मला गुलाबाचं फूल दिले. क्रियापद काय, दिले. याचा मूळ धातू काय, दे. त्याला नारा कोण किंवा नारी कोण असं शेपूट लावा आणि प्रश्न विचारा, देणारी कोण. देणारी कोण, शीला काकूची मुलगी. देणारी कोण, ही मुलगी. मुलीनं दिलं ना, मग मुलगी हे कर्ता झालं. कर्त्यालाच व्याकरणाच्या भाषेत उद्देश्य म्हणतात. कर्त्यालाच काय म्हणतात, उद्देश्य असं म्हणतात. आणि या उद्देशाबद्दल विशेष माहिती असेल तर काय, शीला काकू. शीला काकू कुठली आहे, शेजारची. याला उद्देश्य विस्तार म्हणतात. जेव्हा वाक्य पृथक्करण या टॉपिकमध्ये जाऊ तेव्हा मी तुम्हाला हे सांगेल. ही उद्देशाबद्दल विशेष माहिती सांगणारे जे शब्द आहेत त्यांना उद्देश्य विस्तार म्हणतात. कर्ता म्हणजेच उद्देश्य आणि क्रियापद म्हणजेच विधेय, एवढं फक्त आतापुरतं लक्षात ठेवा. ठीक आहे. कोंबड्याला तुरा शोभतो. शोभणारा कोण, तुरा. तुरा कर्ता आहे. सर्वांना मराठी येते. येणारी कोण, मराठी. मराठी कर्ता आहे. राहुलला थंडी वाजते. वाजणारी कोण, थंडी. थंडी इथे काय आहे, कर्ता आहे. तुकाराम व कालिदास दोघांच्या कविता आत्मनिष्ठ आहेत. असणाऱ्या कोण, कविता. बघा, 6 पैकी 6 तुमच्या बरोबर येतात का. कर्ता ओळखता येतो, कर्ता ओळखता येतो. आता बघू आपण कर्म कसं ओळखायचं. कर्म ओळखत असताना पहिल्या 2 स्टेप सारख्याच आहे. काय, वाक्यातलं क्रियापद शोधा आणि क्रियापदाचा मूळ धातू शोधा. फक्त 3री स्टेप बदलली. या मूळ धातूला न्याची क्रिया कोणावर घडते असं शेपूट लावायचं. काय, न्याची क्रिया कोणावर घडते असं शेपूट लावायचं. प्रश्न विचारायचा. येणारं जे उत्तर आहे ते कर्म असते. उदाहरणार्थ खालील वाक्यातील कर्म ओळखा. भक्ती गाईला मारते, कार्तिकी पुस्तक वाचते, सचिनने काच फोडली, राम आंबा खातो आणि राणी पत्र लिहिते. तुम्हाला काय करायचं आहे, या वाक्यातलं कर्म ओळखायचं आहे. मी तुम्हाला वेळ देतो 2 मिनिटाचा. तुम्ही मला या वाक्यातलं कर्म ओळखून दाखवा. जर तुम्हाला कर्म ओळखता आलं तर तुम्ही मला कर्ता सुद्धा ओळखून दाखवा की या वाक्यातलं कर्ता काय. चला सुरू करू आपण. मारणारी कोण, भक्ती. भक्ती झाली कर्ता. वाचणारी कोण, कार्तिकी. कार्तिकी झालं कर्ता. फोडणारा कोण, सचिन. सचिन झाला कर्ता. खाणारा कोण, राम. राम झाला कर्ता. लिहिणारी कोण, राणी. राणी झाला कर्ता. मग उरलं काय, बघा.
भक्ती गाईला मारते. मारते याचा मूळ धातू आहे मार. त्याला न्याची क्रिया कोणावर घडते? शेपूट लावा आणि प्रश्न विचारला. मारण्याची क्रिया कोणावर झाली? गायीवर झाली. गाय झालं कर्म. कार्तिकी पुस्तक वाचते. वाचण्याची क्रिया कोणावर झाली? पुस्तकावर झाली. सचिनने काच फोडली. फोडण्याची क्रिया कोणावर झाली? काचेवर झाली. राम आंबा खातो. खाण्याची क्रिया कोणावर झाली? आंब्यावर झाली. राणी पत्र लिहिते. लिहिण्याची क्रिया कोणावर झाली? पत्रावर झाली. इथे हे जे शब्द आहेत हे कर्म आहे. जर कर्ता कर्म आपल्याला व्यवस्थित ओळखता येत असतील तर आपल्याला क्रियापदाचे प्रकार सुद्धा ओळखता येतात. क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार पडतात मित्रांनो, एक सिद्ध आणि एक साधित. सिद्ध क्रियापदामध्ये 2 प्रकार आहेत, एक अर्थावरून पडलेले प्रकार आणि दुसरे रूपावरून पडलेले प्रकार. अर्थावरून 6 प्रकार पडतात, सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक, उभयविध, संयुक्त आणि भावकर्तृक. आणि हे जर रूपावरून पडलेले प्रकार आपण जर बघितले तर प्रायोजक, शक्य, गौण किंवा अनिश्चित. हेच जर साधितमध्ये आपण बघितलं तर नाम साधित, विशेषण साधित आणि क्रियापद साधित. आणि अपूर्ण विधान क्रियापद, पूर्ण विधान क्रियापद, करणरूप क्रियापद आणि अकरणरूप क्रियापद हे सुद्धा अजून याच्यात प्रकार पडलेले आहेत. जर टोटल मोजले आपण 6, 3, 9, 3, 12 आणि 4, 16, फक्त 16 प्रकार आपल्याला क्रियापद या टॉपिकमध्ये बघायचे आहेत. सुरुवात करूया आपण सकर्मक अकर्मक पासून. आयोगाचे प्रश्न बघा काही विचारलेले आहेत जे सुरुवातीला तुम्हाला इथे घेतो की दुर्वास शकुंतलेला शाप देतो या विधानात किती कर्म आहे? कर्ता कर्म तुम्ही ओळखला तर बघा, दुर्वास शकुंतलेला शाप देतो. देणारे कोण? दुर्वास. आता हे घेण्यापूर्वी आपण हे वाक्य घेऊया की ज्या वाक्यामध्ये कर्म आहे पण ते कर्म एकच आहे त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात. उदाहरणार्थ, कार्तिकीने पुस्तक फाडले. फाडणारी कोण? कार्तिकी. फाडण्याची क्रिया कोणावर झाली? पुस्तकावर झाली. पुस्तक कर्म आहे, हे सकर्मक वाक्य आहे. पुढे, राम आंबा खातो. खाणारा कोण? राम. राम झाला कर्ता. खाण्याची क्रिया कोणावर झाली? आंब्यावर झाली. आंबा झालं कर्म. हे काय आहे? याच्यामध्ये सकर्मक वाक्य आहे, एकच कर्म आहे. राणी पुस्तक वाचते. वाचणारी कोण? राणी. वाचण्याची क्रिया कोणावर झाली? पुस्तकावर झाली. पुस्तक कर्म झालं, एकच कर्म आहे, सकर्मक. मी क्रिकेट खेळतो. खेळणारा कोण? मी. आणि खेळण्याची क्रिया कोणावर झाली? क्रिकेटवर झाली. क्रिकेट खेळल्या गेलं. मी नाही, मला नाही खेळलं. मी काही बॉल नव्हतो की कोणी आलं मला बॅटने उडवून लावलं, असं नाही. क्रिकेट या खेळाला खेळल्या गेलं, त्यामुळे ते कर्म आहे. राहुल छान गातो. गाणारा कोण? राहुल. आणि गाण्याची क्रिया कोणावर झाली? राहुलवरच झाली. त्यामुळे या वाक्यात कर्म नाही. हे वाक्य काय आहे मग? हे अकर्मक वाक्य आहे. ज्या वाक्यात कर्म नाही ते अकर्मक वाक्य आहे. धोनी उत्कृष्ट खेळतो. खेळणारा कोण? धोनी. खेळण्याची क्रिया कोणावर झाली? धोनीवरच झाली. त्यामुळे हे जे वाक्य आहे हे अकर्मक आहे. मी लवकर उठतो. उठणारा कोण? मी. आणि उठण्याची क्रिया कोणावर झाली? माझ्यावरच झाली. या वाक्यामध्ये कर्म नाही, त्यामध्ये अकर्मक वाक्य आहे. पण 8, 9, 10, 11 हे वाक्य बघा. द्रोणाचार्य अर्जुनाला धनुर्विद्या शिकवतात. शिकवणारे कोण? द्रोणाचार्य. शिकवण्याची क्रिया कोणावर झाली? अर्जुनावर झाली. अर्जुन झालं कर्म. आणि शिकवलं काय? काय असं शेपूट लावलं तरी सुद्धा जर तुम्हाला उत्तर येत असेल तर त्याला काय म्हणू आपण? ते सुद्धा कर्म आहे. आता अर्जुन हा व्यक्ती आहे की वस्तू आहे? व्यक्ती आहे. आणि धनुर्विद्या ही वस्तू आहे. जे व्यक्तिवाचक कर्म असतात त्यांना अप्रत्यक्ष कर्म म्हणतात. जे वस्तुवाचक कर्म आहेत त्यांना प्रत्यक्ष कर्म म्हणतात. इंग्लिशमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग या वाक्यामध्ये जर 2 कर्म आहे तर याला म्हणतात द्विकर्मक क्रियापद. हे शिकवितात काय झालं? द्विकर्मक क्रियापद. आजीने नातीला गोष्ट सांगितली. सांगणारी कोण? आजी. सांगण्याची क्रिया कोणावर झाली? नातीवर. सांगितलं काय? गोष्ट. 2 कर्म आहे, द्विकर्मक. जिने भिकाऱ्याला पैसे दिले. देणारी कोण? ती. देण्याची क्रिया कोणावर झाली? भिकाऱ्यावर. दिलं काय? पैसे. 2 कर्म आहे, द्विकर्मक. मुले गुरुजींना प्रश्न विचारतात. विचारणारे कोण? मुले. विचारण्याची क्रिया कोणावर झाली? गुरुजींवर. विचारलं काय? प्रश्न. या वाक्यात 2 कर्म आहे, त्यामुळे हे काय होणार? द्विकर्मक होणार. आता 12 आणि 13 बघा. राणीने घराचे दार उघडले. तिच्या घराचे दार उघडले. दोन्ही ठिकाणी क्रियापद सारखं आहे. पण या वाक्याकडे लक्ष द्या. पहिल्या वाक्यात उघडणारी कोण? राणी. राणी झाली कर्ता. उघडण्याची क्रिया कोणावर झाली? दारावर झाली. दार झालं कर्म. या वाक्यात कर्म आहे, त्यामुळे हे वाक्य सकर्मक आहे.
तिच्या घराचे दार उघडले. उघडणारे कोण? दार. दार कर्ता झालं आणि उघडण्याची क्रिया कोणावर झाली? दारावर झाली. म्हणजेच काय, कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया जर कर्त्यापाशीच येऊन थांबत असेल तर त्याला अकर्मक म्हणतात. बघा, पहिल्या वाक्यात उघडले सकर्मक आहे, दुसऱ्या वाक्यात उघडले अकर्मक आहे. एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात जर येत असेल, एका वाक्यात सकर्मक आणि एका वाक्यात अकर्मक, तर त्याला उभयविध क्रियापद म्हणतात. बघा, आपण काय काय बघितलं? सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, द्विकर्मक क्रियापद आणि उभयविध क्रियापद. एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात दोन वेगवेगळ्या रूपात येत असेल तर एका वाक्यात ते सकर्मक, दुसऱ्या वाक्यात अकर्मक असेल तर त्याला उभयविध म्हणतात. उभयचा अर्थ आहे दोघे आणि विधचा अर्थ आहे वेगवेगळे. हे दोन वेगवेगळे क्रियापद इथे आलेले आपल्याला दिसतात. नंतर बघूया आपण यामध्ये संयुक्त क्रियापद. उभयविधचे अजून काही उदाहरण घेऊ आपण. बाळाने लाकडी धनुष्य मोडले, ते लाकडे धनुष्य मोडले. मोडणारा कोण? बाळ. पहिल्या वाक्यात बाळ कर्ता झाला. मोडण्याची क्रिया कोणावर झाली? धनुष्यावर झाली. धनुष्य कर्म आहे पहिल्या वाक्यात, त्यामुळे हे सकर्मक क्रियापद आहे. दुसरं, ते लाकडी धनुष्य मोडले. मोडणारे कोण? धनुष्य. आणि मोडण्याची क्रिया कोणावर झाली? धनुष्यावरच झाली. त्यामुळे दुसऱ्या वाक्यात जे धनुष्य दिलेलं आहे ते धनुष्य काय आहे? अकर्मक आहे. म्हणजे पहिल्या वाक्यात सकर्मक आणि दुसऱ्या वाक्यात अकर्मक जर असेल तर मोडले हे जे क्रियापद इथे दिलेलं आहे ते क्रियापद उभयविध आहे. बाळ 2 घास जेवून घे. बाळ 2 घास जेवून घे. आता या वाक्यातलं क्रियापद काय? जेवून हे क्रियापद आहे की घे क्रियापद आहे? दोन्ही क्रियापद आहे. जेवून हा शब्द जो आहे तो जेव या धातूपासून तयार झालेला आहे, त्याला मदत करण्यासाठी हा शब्द आलेला आहे. म्हणजे धातूचा अधिक सहाय्यकारी क्रियापद या दोघांपासून जेवून घे हा शब्द तयार झालेला आहे, त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. आम्ही भेटकार्ड बनवीत आहोत संयुक्त क्रियापद आहे. विद्यार्थी गाणी म्हणू लागले, हे संयुक्त क्रियापद आहे. धातूचा अधिक सहाय्यकारी क्रियापद बरोबर संयुक्त क्रियापद हे तयार होते. लक्षात येते? नंतर बघा, हत्ती मांस खात नाही संयुक्त क्रियापद आहे. दादा गावाला जात होता संयुक्त क्रियापद आहे. आता 21, 22, 23, 24, 25 हे जर तुम्ही बघितले तर तुम्हाला काही गोष्टी कळतील. काल रात्रभर सारखे गळगडले म्हटल्यावर तुम्हाला डिटेल सांगावं लागेल का नेमकं काय झालं? त्याच्या पोटात गळगडलं असेल, वडे भजे खाल्ले असतील, त्यामुळे रात्रभर त्याचा प्रवास बेडरूम टू टॉयलेट आणि टॉयलेट टू बेडरूम असेल. गळगडले. कात्रजला जाताना घाटात उजाडले म्हणजे सांगावं लागेल का सकाळ झाली? नाही सांगावं लागत. राहुलच्या घशात खवखवले, सांगावं लागेल का नेमकं काय घडलं? घरी येण्यापूर्वी सांजवले, सांगावं लागेल का की संध्याकाळ झाली? म्हणजे हे जे इथे वाक्य दिलेले आहे, उजाळले, मळमळले, सांजवले, गळगडले, हे जे शब्द आहेत असं वले फले ढले आलं म्हणजे समजायचं भावकर्तृक क्रियापद आहे. का? क्रियापदाचा भाव हाच जिथे कर्ता आहे त्याला भावकर्तृक क्रियापद असं म्हणतात. त्याला अकर्तृक असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलेलं आहे. हे 6 प्रकार अर्थावरून पडलेले प्रकार आहेत. आपण काही आयोगाचे जर प्रश्न बघितले तर तुमच्या लक्षात येईल की आपण जे शिकलोय त्याचं आपल्याला प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन येते का? हा यूट्यूब व्हिडिओ आहे, त्यामुळे डिटेल जर तुम्हाला शिकायचं असेल तर डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही कॉल करून विचारू शकता. परंतु जे काही आता आपण घेतलं त्याच्यावर आपल्याला आयोगाने विचारलेले प्रश्न सोडवता येतात का, त्याचा आपण एक प्रॅक्टिकल टेस्ट घेऊ. जसं दुर्वास शकुंतलेला शाप देतो या विधानात किती कर्म आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. काय विचारलं? कर्म आहे. आता देतो हे क्रियापद आहे. देणारे कोण? दुर्वास काय झालं? कर्ता. देण्याची क्रिया कोणावर झाली? शकुंतला. आणि दिलं काय? शाप. या वाक्यात 2 कर्म आहे. एक प्रत्यक्ष कर्म आहे, एक अप्रत्यक्ष कर्म आहे. तिने भिकाऱ्याला पैसा दिला. हे वाक्य काय आहे? सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक, उभयविध. देणारी कोण? ती झाली कर्ता. देण्याची क्रिया कोणावर झाली? भिकाऱ्यावर झाली. आणि दिलं काय? पैसा. या वाक्यात 2 कर्म आहे, त्यामुळे हे द्विकर्मक क्रियापद आहे. पुढचं वाक्य बघा. आई मुलाला हसविते. मुलगा स्वतः हसतो का? नाही. आता हा पुढचा प्रकार आहे. ॲक्च्युली शक्य क्रियापदामध्ये ते येते. हसवणारी कोणारी तरी आहे का? हो आहे. कोण? आई. मुलगा स्वतःहून हसत नाही म्हणून हे झालं प्रायोजक. हे काय झालं? प्रायोजक. जर कर्त्याला क्रिया करणं शक्य आहे, जसं आईला जिना चढवतो, मग ते शक्य क्रियापद होणार. परंतु आई मुलाला हसविते हे प्रायोजक क्रियापद होणार.
मुले क्रिकेट खेळू लागली एकापेक्षा जास्त क्रियापद आहे. धातू साधित अधिक सहाय्यकारी क्रियापद बरोबर संयुक्त क्रियापद. आणि सचिन सर विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात. शिकवणारे कोण? सचिन सर. शिकवण्याची क्रिया कोणावर आली? विद्यार्थ्यांवर. विद्यार्थी कर्म झालं. शिकवलं काय? व्याकरण. यामध्ये 2 कर्म आहे, त्यामुळे हे द्विकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय बघतोय की आपण जे काही इथे शिकलो हे प्रकार, हा जो पहिला पार्ट तुमचा घेतो, दुसरा पार्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये असेल. यामध्ये अर्थावरून पडलेले प्रकार आपल्याला बऱ्यापैकी आले. प्रायोजक आणि शक्यबद्दल सुद्धा मी तुमच्यासोबत चर्चा केली. उर्वरित जो भाग आहे व्हिडिओचा तो आपण नेक्स्टमध्ये घेऊया. परंतु मला एक सांगा की तुम्हाला जे काही आतापर्यंत समजलं या छोट्याशा व्हिडिओमध्ये ते तुम्हाला कळालं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही नक्की मला क्लिक करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर. धन्यवाद.